नमस्कार मंडळी. हॅलो, हाऊ आर यू ऑल? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार, मस्त असणार. तर आजच्या व्हिडिओमध्ये मुलांना जे शब्द माहिती असायला हवेत आणि जो इंग्रजी शिकतोय, जो इंग्रजी शिकायची सुरुवात करतोय, तर त्याला हे सगळे शब्द माहिती असणं खूप गरजेचं आहे. कारण हे रोजच्या वापरामध्ये येणारे शब्द आहेत. त्यांनाच आपण वर्ब्स, ऍक्शन वर्ब्स सुद्धा म्हणत असतो. आणि आज ते आपल्याला आपण मराठीमध्ये लिहिलेले आहेत, पण त्यांची सुवानी स्पेलिंग सोबत विथ आपल्याला लिहून दाखवणार आहे. चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता सुरुवात करूया. पण त्याआधी आपल्या व्हिडिओला लाईक करून द्या आणि जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मध्ये शेअर करा. त्याचप्रमाणे कमेंट मध्ये तुमचं अनमोल मत कळवायला विसरू नका. चला तर मग पहिला सुवानीला मी शब्द दिलेला आहे, तो म्हणजे खाणे. तर त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात सुवानी? ईट. राईट डाऊन द स्पेलिंग. Read the spelling as well. E-A-T. Very good. Eat. Eat. जसं की मी खात आहे. I am eating. Very good. Next, झोपणे. त्याला काय म्हणशील? Sleep. Write on the board. S-L-E-E-P. Sleep. तो झोपलेला आहे. He is sleeping. नेक्स्ट आपण दिलेला आहे वाचणे. Read. व्हेरी गुड. R-E-A-D. Read. ते वाचत आहेत. They are reading. व्हेरी गुड. तर बघा, याप्रमाणे मुलं सेंटेन्स फॉर्मेशन सुद्धा शिकतात, इंग्रजी बोलायचंही शिकतात. आणि त्याचप्रमाणे आज आपल्या मुलांना हे नवीन शब्द यांना इंग्लिश मध्ये काय बोलतात, परत त्यांची काय स्पेलिंग आहे, ते सुद्धा मुलांची प्रॅक्टिस होत आहे. सो तुम्ही सुद्धा फक्त व्हिडिओ बघू नका, तुमच्या मुलाला तुमच्या जवळ बसवा, त्यांच्याकडे नोट द्या, पेन द्या आणि त्यांना सुद्धा सुवानी सोबत ही ऍक्टिव्हिटी करायला लावा. चला तर मग नेक्स्ट वर्ड बघूया. काय आहे? लिहिणे. Write. W-R-I-T-E. Write. मी लिहित आहे. I am writing. व्हेरी गुड. पुढचा शब्द आहे धावणे. Run. स्पेलिंग सांग. R-U-N. Run. तुम्ही यामध्ये जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांना लिहायला देताय, तेव्हा तुमचं लक्षात येईल की मुलांना किती वर्ड्स माहिती आहेत, त्यांच्या किती त्यांना स्पेलिंग माहिती आहेत, हे तुमचं लक्षात येईल. म्हणून तुमच्या मुलांसोबत आताच व्हिडिओ चालू असताना लगेच त्यांना प्रॅक्टिस करायला लावा. त्याचप्रमाणे तुमची मुलं कुठं अडकतायत, कुठं ते प्रॅक्टिस करत आहेत की नाही, ते आम्हाला कॉमेंट थ्रू नक्की कळवा. चला तर मग नेक्स्ट वर्ड आहे चालणे. Walk. स्पेलिंग सांग अगोदर. W-A-L-K. Walk. व्हेरी गुड. मी रोज चालतो. I walk every day. व्हेरी गुड. पुढचा शब्द आहे गप्पा करणे. Talk. स्पेलिंग बोल. T-A-L-K. टॉक. आम्ही रोज गप्पा करतो. We talk every day. व्हेरी गुड. नेक्स्ट आपला शब्द आहे ऐकणे. Listen. L-I-S-T-E-N. लिसन. आणि अजून दुसरं काय म्हणतात ऐकणेला? दुसरा कुठला शब्द इंग्लिश मध्ये? Hear. व्हेरी गुड. तर काळजीपूर्वक ऐक. Listen carefully. व्हेरी गुड. तर अशा पद्धतीने आज आपण मुलांकडून हे शब्द त्यांना दिलेले आहेत, जे ऍक्शन वर्ब सुद्धा आहेत. या शब्दांची त्यांना इंग्लिश बोलताना खूपच हेल्प होणार आहे. त्याचप्रमाणे जे इंग्रजी शिकत आहेत, इंग्रजी ज्यांना बोलायची इच्छा आहे, त्यांच्यासाठी सुद्धा हे वर्ड्स खूपच इम्पॉर्टंट आहेत. तर प्लीज तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय ते आम्हाला कॉमेंट थ्रू नक्की कळवा. त्याचप्रमाणे आपण याआधी सुद्धा क्लास 1 ग्रामर वरती सिरीज घेतलेली आहे, जसे की ॲम इज आरचा यूज कसा करायचा, हॅव हॅडचा यूज कसा करायचा. तर ते व्हिडिओ जर तुम्ही अजून नसेल बघितले तर नक्की जाऊन बघा. लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. चला तर आता पुढचा शब्द बघूया. गाणे. Sing. राईट डाऊन. S-I-N-G. व्हेरी Sing. गुड. ती खूप सुंदर गाते.
She sing very well. पुढचा शब्द आहे नाचणे. Dance. स्पेलिंग DANCE. Dance. मला नाचायला आवडते. I love to dance. पुढचा शब्द आहे खेळणे. Play. मला खेळायला आवडते. I like to play. PLAY. व्हेरी गुड. Play. अभ्यास करणे. Study. राईट ऑन द बोर्ड. STUDY. Study. पुढचा शब्द आहे काम करणे. Work. 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 ते रोज काम करतात. They work every day. तू रोज काम करते. You work every day. मी काम करत आहे. I am working. स्वयंपाक करणे. Cook. राईट डाऊन. विसरून गेली होती का? COOK. कुक. Cook. माझी आई खूप छान स्वयंपाक करते किंवा माझी आई खूप छान स्वयंपाकीन आहे, तर काय बोलशील? My mother is best cook. माय मदर इज अ Best cook. धुणे. Wash. WASH. मला कपडे धुवायला आवडते. I like to wash क्लोथ्स. clothes. आय लाईक टू वॉश क्लोथ. कपडे धुण्याला अजून आपण दुसरा शब्द कुठला यूज करतो? Do the laundry. मी रोज कपडे धुते. आय डू द लॉन्ड्री एव्हरी डे. नेक्स्ट अंघोळ करणे. Bathe. राईट डाऊन. बी कॅपिटल. Bathe. व्हेरी गुड. पिणे. Drink. डी कॅपिटल. DRINK. Drink. व्हेरी गुड. पुढचा शब्द आहे गाडी चालवणे. Drive. 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 तो गाडी चालवत आहे. He is driving. सायकल चालवणे. Riding. राईट. RIDE. Right. मला सायकल चालवायला आवडते. I like to drive cycle. आय लाईक टू ड्राईव्ह लिस्ट. I like to ride cycle. नेक्स्ट विकणे. Sell. 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 विकणे म्हणजे सेल. आणि विक्रेत्याला काय, जो विकतो त्याला काय म्हणतात? Shopkeeper. शॉपकीपर अँड सेलर ऑल्सो. ओके. आणि विकत घ्यायचं असेल तर Buy. व्हेरी गुड. तर असा होता आजचा हा व्हिडिओ. याच्यामध्ये मुलं खूपच छान, मुलांची प्रॅक्टिस होते, मुलांचा अभ्यास होतोय. तर तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांसोबत हे केलंय की नाही, अशी प्रॅक्टिस करत आहात की नाही, ते आम्हाला कॉमेंट थ्रू नक्की कळवा. हा फक्त पार्ट 1 होता, पण आपण अजून पार्ट 2 पार्ट 3 घेऊन येणार आहोत. पण त्यासाठी तुम्हाला कॉमेंट करावी लागेल की हो आम्हाला हा व्हिडिओ खूपच आवडला, याचा पार्ट 2 नक्की आणा. सो लवकरच या व्हिडिओचा पार्ट 2 सुद्धा तुमच्यासाठी येतच असणार. सो आय होप तुम्ही व्हिडिओला लाईक करून दिला असणार आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलंच असणार. थँक्यू.